नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 2020-21 या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये 12वी साठीची पहिली पायरी म्हणून आपण त्यामध्ये उल्लेख केला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने तुम्हाला 12वी बोर्डाच्या तयारीची सुरुवात करावी लागणार आहे, ती तयारी कशी करायची आहे याविषयीची माहिती त्यामध्ये दिली होती. आणि तिथं आपण अभ्यासलं होतं की 80 मार्काची जी बोर्डाची परीक्षा येते त्यामध्ये 20 मार्काचे प्रश्न पहिल्या प्रश्नावरती असतात आणि हे पहिले प्रश्नामध्ये 1-1 मार्काचे प्रश्न असतात आणि त्याचबरोबर 20 मार्काचे उपयोजनावर आधारित एक चाचणी होणार आहे तुमच्या कॉलेजमध्ये, ती देखील 20 मार्काची आहे. तिथेही 1-1 मार्काचेच प्रश्न विचारले जातात. तर असे दोन्हीही ठिकाणी 20-20 मार्क मिळून तुमचे 40 मार्क 100 मधले एका मार्काच्या संदर्भातले आहेत. असे जर 40 मार्क तुम्हाला 1 मार्काच्या प्रश्नांवरती विचारले जात असतील तर तुम्हाला 1 मार्काचे प्रश्न चांगले तयार करावे लागतील, अशी माहिती आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. आता दुसरी पायरीकडे आपण जातोय. दुसरं काम करायचे तुम्हाला पहिले हे समजून घ्यायचं होतं आणि हे समजून घेऊन कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही याविषयीची माहिती यामध्ये लक्षात आली आणि इथून तुम्ही तयारी करायला सुरुवात केली पाहिजे होती. आता तयारीचा पुढचा दुसरा टप्पा आहे, ती तयारी कशी करणार. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं, मग सर तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा, कोणते प्रश्न करायचे याची माहिती द्या, हे प्रश्न आम्ही कसे करायचे, याची तयारी कशी करायची याची माहिती सांगा. तर याविषयीच आपण आज या ठिकाणी सांगणार आहोत की कशा पद्धतीने ह्या प्रश्नांची तयारी केली पाहिजे, तुम्ही कसे हे प्रश्न अभ्यासू शकता. पहा मित्रांनो, ही जी तयारी आहे ती तयारी करण्यासाठी अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पहा गुगल फॉर्मच्या माध्यमातून जे काही प्रश्नपत्रिका तयार केली जाते आणि ती प्रश्नपत्रिका मोबाईलवरती येऊन आपल्याला सोडवायला मिळते. अशी जी प्रश्नपत्रिका आहे, अशा ज्या प्रश्नपत्रिका असतील त्यामध्ये 1-1 मार्काचे प्रश्न तयार केलेले असतात. प्रश्न आणि त्याचे पर्याय दिले जातात, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो आणि हा बेस्ट पर्याय आहे 1 मार्काच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी. तुमच्याकडं तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या ग्रुपवरती तुमच्या कॉलेजमधून, महाविद्यालयातून आणि इतर कुठल्याही माध्यमातून अशा पद्धतीचे गुगल फॉर्म येत असतील विषयांच्या परीक्षांच्या संदर्भामध्ये, तर ह्या गुगल फॉर्मची माहिती तुमच्याजवळ शेअर करून ठेवा, तो मॅसेज तुमच्याकडं जपून ठेवा. ती एक्झाम किती वेळा तुम्हाला देता येते त्याचाही अभ्यास त्यामध्ये करा. ज्यावेळेस ती एक्झाम पुन्हा रिपीट तुम्ही देऊ शकत नसाल तर खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी तिथं दिलेला असतो त्या गुगल फॉर्मच्या, आणि तुम्ही आता पुन्हा देऊ शकत नाही असं तिथं मेन्शन केलेलं असतं. जर पुन्हा तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर त्या ईमेल आय डीवरती ज्यांनी तयार केली त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा असं सांगितलं जातं. तुम्हाला काम करायचं आहे त्या ईमेल आय डीवरती मेल करून समोरच्या शिक्षकांना रिक्वेस्ट करायची आहे की सर आम्हाला ती परीक्षा सोडवण्यासाठी तुम्ही उपलब्ध करून द्यावी. जिथून शक्य आहे त्या ठिकाणावरून जे शिक्षक असतील ते तुम्हाला जर ओपन करून दिले आणि तुम्हाला रिस्पॉन्स देता येत असेल तर ही परीक्षा सोडवायला काही हरकत नाही. अशा पद्धतीच्या जर तुमच्याकडं टेस्ट असतील तर ह्या टेस्टच्या माध्यमातून ह्या 1 मार्काच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा. तर 1 मार्काच्या परीक्षांचा अभ्यास या पद्धतीने केल्याने फायदा काय होणार आहे, या पद्धतीने जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवता त्यावेळेस मोबाईलमध्ये असल्याने आपल्याला कंटाळा येत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टाईप करण्याची गरज नसते, डायरेक्ट त्या ठिकाणी उत्तर असतात, त्यापैकी आपण एक पर्याय निवडून उत्तर सोडू शकतो. त्यामुळे कंटाळा न येणारं हे माध्यम आहे आणि या माध्यमाचा जर जास्तीत जास्त वापर केला तर नक्कीच तुम्ही 1 मार्काच्या प्रश्नांची चांगली तयारी करू शकता. ऑलरेडी आपण देखील पाठीमागच्या व्हिडिओमध्येच NK ऑनलाईन क्लासची प्रॅक्टिकल फॉर HSC एक्झाम म्हणून एक टेस्ट तयार केलेली आहे इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये. प्रकरण 1च्या संदर्भातली ही टेस्ट होती, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सोडवलेली देखील आहे. प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय याच्या संदर्भातली ही टेस्ट तयार केली होती. या टेस्टमध्ये आपण एकूण 20 प्रश्न तयार केलेत आणि मी तिथं मेन्शन केले, तुम्हाला सांगितलं होतं की ही जी टेस्ट तयार केलेली आहे ही टेस्ट या प्रकरणावरती जेवढे काही प्रश्न आहे शक्य आहेत येण्यासारखे त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या आधारावरती तयार केली. जर काही प्रकरणांमध्ये जास्त दुसरेही क्वेश्चन येत असतील, ते आपल्याला देता येत असतील तर ते देखील देऊन 25 मार्काची जर टेस्ट तयार झाली तर 25 मार्काची देखील टेस्ट तयार केली जाईल. म्हणजे त्या प्रकरणावरती 1 मार्काचे जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्यावरती टेस्ट तयार केली जाणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जर सहभागी असाल, सबस्क्राईब केलेले असेल तर नक्कीच तुम्हाला
या पद्धतीची टेस्ट सोडवता येणार आहे, याचा फायदा करून घेता येणार आहे। मी त्या टेस्टमध्ये लिमिट ठेवलेलं नाही, तुम्ही कितीही वेळा ती टेस्ट सोडू शकता। जेवढं तुम्ही जास्त ह्या टेस्टचा सराव कराल तेवढी तुमची उत्तरं पाठ होऊन जातील आणि ही पाठ झालेली उत्तरं परीक्षेच्या काळामध्ये सोडवता येतील। आता जरी तुम्ही ह्या टेस्ट सोडवल्या आणि नंतर परीक्षेच्या काळामध्ये प्रॉब्लेम आला तर आता जरी नाही सोडवले, तुम्ही एकदा सोडून पाहिली तरी ठीक आहे, पण परीक्षेच्या आधी पुन्हा एकदा ही टेस्ट आपण सुरू करून देणार आहोत महिनाभर आधी। एक महिनाभर तुम्ही परीक्षांच्या आधी अशा पद्धतीच्या टेस्ट जेवढ्या सोडवता येतील तेवढ्या जास्त सोडवायच्या। जिथून तुम्हाला शक्य आहे मिळतायत त्या टेस्ट मिळवा आणि त्या टेस्ट जास्तीत जास्त सोडवा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांची माहिती पाठ होऊन जातील, प्रश्न पाठ होऊन जातील, पर्याय पाठ होऊन जातील आणि परीक्षेत प्रश्न विचारला की सहज सोडवता येईल। यासारख्या परीक्षा द्यायला आपल्याला कंटाळा येत नाही, अनुभव आहे माझा। मोबाईलच्या बाबतीमध्ये तयार केलेल्या टेस्ट सोडवायला मुलांना कंटाळा येत नाही, परंतु तयार केलेली लेखी उत्तरं लिहून उत्तरं लिहायचे जर प्रश्न पत्रिका असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थी तयार होत नाही। त्यामुळे हा एक मार्ग आहे आपल्याकडं की जिथं आपण सहज प्रश्नांचाही अभ्यास करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी होईल। मी तयार केलेली टेस्ट अशा पद्धतीची असेल की त्या प्रकरणावरती जेवढे शक्य आहे तेवढे प्रश्न त्या ठिकाणी विचारात घेऊन दिले जातील। काही प्रश्न आपण धड्यांखाली असणाऱ्या प्रश्नांमधले समाविष्ट करणार नाहीत, कारण तिथली उत्तरं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहेत। इतर जे प्रश्न येऊ शकतात असे काही एक्स्ट्रा प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचा समावेश करून आपण ही टेस्ट तयार करणार आहोत। जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तर समाविष्ट करतो, त्याचबरोबर इतरही काही नवीन क्वेश्चन असतील ते पण ॲड करण्याचा प्रयत्न केला जाईल। एक वेळेस आपल्या पुस्तकाखाली असणारे प्रश्न ड्रॉप केले जातील, कारण ते तुम्ही अभ्यासलेले आहेत असं गृहीत धरून आपण अशी टेस्ट तयार करणार आहोत। ह्या टेस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। ही दुसरं काम करायचे, टेस्ट सोडवायचे आणि टेस्टच्या माध्यमातून एक एक मार्काच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे। आत्ताही करायचा आहे, फायनलच्या आधी देखील अशा टेस्ट महिनाभर आधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील। त्यावेळेस तुम्हाला ह्या टेस्ट सोडवायच्या आहेत आणि एक मार्काच्या परीक्षेची तयारी करायची आहे। म्हणून जिथून जिथून तुमच्याकडे कोणी अशा टेस्ट पाठवत असेल तर फक्त आपल्याच याच्या संदर्भात पाठवलेली मी तयार केलेली टेस्ट पाहावी अशी माझी अपेक्षा नाही। तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांच्या जिथून जिथून ह्या टेस्ट उपलब्ध होतील त्या सगळ्या टेस्ट सोडवा, पहा आपले उत्तर काय असते, कसे असतात आणि उत्तर नेमकं कसं असतं, त्याचं उत्तर काय आहे, बाकीची उत्तरं कशी आलेली आहेत याचीही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सोडवल्यानंतर लक्षात येते। आणि अशा टेस्ट सोडवायला फारसा वेळ देखील जात नाही, एक 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही टेस्ट सोडून मोकळे होतात आणि आपला एका प्रकरणाचा अभ्यास होऊ शकतो। अशा पद्धतीने मित्रांनो हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की जो तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यासायचा आहे। ऑलरेडी जर अशीच प्रश्नपत्रिका जर बोर्डाने तयार केली आणि तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल आणि त्यामध्ये एक एक मार्काचे असे प्रश्न असतील तर त्यावेळेस तुम्हाला ह्या परीक्षेचा फायदा होणार आहे। संपूर्ण परीक्षा 1 मार्कावरती झाली तरी तुम्हाला ह्या प्रश्नांचा फायदा, आणि तशी नाही झाली तरी आपण याआधी पाहिलेल्या 20-40 गुणांसाठीचा फायदा होणार आहे। फक्त एवढंच काम करून आपण वर्षभर थांबणार नाहीत, बाकीचे पण इतर गोष्टींचा अभ्यास करणारच आहोत, परंतु 40 मार्काचा जर अभ्यास परफेक्ट झाला तर काही तुम्हाला इतर प्रश्नांचा अभ्यास करताना प्रॉब्लेम येणार नाही। हे 40 मार्क प्लस तिकडे केलेल्या प्रश्नांचे देखील मार्क मिळणार आहेत। म्हणून ऑनलाईन टेस्ट सोडवणं हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण विचारात घेतोय। हा लक्षात घ्या, हे सांगण्यापाठीमागचं कारण कशाही कुठूनही टेस्ट मिळवा आणि त्या सोडवा, त्यांचा प्रॅक्टिस करा, त्याच्यातून आपल्याला अभ्यास करून पुढे जायचं आहे। अशा पद्धतीने आपण ही बोर्डाची तयारी करणार। ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये असेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती घेऊन, ज्याचा फायदा आपल्याला परीक्षांमध्ये होणार आहे, बोर्डाच्या परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी होणार आहे। चला तर मित्रांनो, मग आज आपला निरोप घेतो। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।